नमस्कार, TV51च्या या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आपल्या परिसरातील ताज्या बातम्या व चालू घडामोडींचे अपडेट्स आपल्या फोनवर मिळवण्यासाठी TV51च्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। बातम्यांचे नोटिफिकेशन्स मिळवण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। छत्रपती संभाजीनगरमधून मोठी बातमी समोर येत आहे। मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या एका तरुणाला त्यांच्या समर्थकांकडून बेदम मारहाण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे। काल रात्री 11:30च्या सुमारास 200 ते 250 जणांच्या जमावाने दीपक बद्री नागरे नावाच्या तरुणाला त्याच्या घरातून बाहेर ओढत मारहाण केली असे सांगितले जात आहे। दीपक नागरे याने दुपारी मनोज जरांगे यांची भेट घेत परत आल्यानंतर त्यांच्यासोबतचा सेल्फी सोशल मीडियावर पोस्ट केला होता। या पोस्टमध्ये त्याने जरांगे यांच्याबाबत काही आक्षेपार्ह मजकूर लिहिला होता। नागरे याचा हा स्टेटस व्हायरल झाल्यानंतर जरांगे समर्थकांमध्ये संतापाचा उद्रेक झाला आणि त्यांनी नागरेचा शोध घेत त्याला मारहाण केल्याची माहिती मिळत आहे। या प्रकरणी नवदाट डांगे यांनी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे। या फिर्यादीवरून दीपक नागरे याच्या विरोधात समाजाच्या भावना दुखवल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक शिवाजी तावरे यांच्या नेतृत्वाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे। या घटनेमुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते। दरम्यान सदर तरुणाचा माफी मागतानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। दीपक नागरे माझ्याकडून व्हॉट्सअपवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्याविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकण्यात आली होती, ती मी मागे घेतो आणि तिथनं जर चुकी झाली होती त्याबद्दल मी पूर्ण मराठा समाजाशी माफी मागतो। मराठा समाजाविषयी काहीही द्वेष नाही आणि यापुढेही राहणार नाही। दरम्यान या प्रकरणात कायदा हातात घेऊन नागरेला बेदम मारहाण करणाऱ्यांविरुद्धही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे।